शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. नांदेडमध्ये पेट्रोलसाठी गर्दी होत असल्यामुळे 15 दिवस जमावबंदीचे आदेश. 5 किंवा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मज्जाव. 1 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत निर्णय लागू. रत्नागिरीमध्ये एलपीजी गॅस वाहतुकीला कायदेशीर संरक्षण मिळणार. एलपीजी गॅस टँकर आणि सिलेंडरची वाहतूक पोलीस संरक्षणामध्ये होणार. जिल्हा प्रशासनाकडून एलपीजी टँकर वाहतुकीला मुक्त संचाराची मुभा. अडथळा आणल्यास कायदेशीर कारवाई होणार. जिथे पीएनजीचं वाटप सुरू आहे तिथे तातडीने पीएनजी द्यावं. 3 महिन्यानंतर त्या ठिकाणी कदाचित एलपीजी बंद होईल. पीएनजीचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे. पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. नागपूरच्या काही भागामध्ये 12व्या दिवशी सुद्धा घरगुती गॅस सिलेंडरसाठी गर्दी. एचपी गॅसच्या गोडाऊन बाहेर पहाटेपासून रांगा. छत्रपती संभाजीनगरमध्ये बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्यामुळे नागरिक हैराण. नालासोपारा पूर्वमधील गुजरात सीएनजी पंपावर अतिरिक्त पैसे घेऊन काळा बाजार. दनीवबाग येथे सीएनजी पंप वसईच्या तहसील पुरवठा विभागाकडून सील. रिक्षा चालकांकडून अतिरिक्त 50 रुपये आकारल्याचं समोर. देशामध्ये लॉकडाऊन लागणार नाही. टीम इंडियाप्रमाणे आपल्याला काम करायचे. संकटाचा यशस्वीपणे सामना करू. मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. देशात इंधनाचा तुटवडा नाही. लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई होणार. मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा. घरगुती गॅसच्या पुरवठ्यात 75% वाढ. वाढणाऱ्या किमतीचा भार सरकारने सहन केला. फडणवीसांकडून स्पष्ट. बंदूकखोराची एसआयटीकडून सलग 10व्या दिवशी चौकशी. काल उशिरा दाखल झालेल्या 2 गुन्ह्यांबाबत देखील चौकशी. बंधूबाबाचे सावकारी व्यवसाय हवाला रॅकेटबाबत चौकशीची शक्यता. खरातने सावकारी व्यवसायातही मोठं जाळं निर्माण केलं होतं. सावकारी व्यवसायामध्ये काही मोठे राजकारणी अधिकारी वर्गाचाही समावेश. काही मोठ्या भक्तांनी काळा पैसा सावकारीसाठी दिल्याची सूत्रांची माहिती. कडनं शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा. जून ते सप्टेंबरच्या दरम्यान झालेल्या नुकसानीच्या मदतीची घोषणा. मृत पावलेल्या जनावरांच्या मर्यादेची अट केली शिथिल. विदर्भातील 7 जिल्ह्यांमध्ये गेल्या 24 तासात 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. अकोल्यामध्ये तापमानाचा पारा सर्वाधिक 41 अंशांवर. पुढील 6 ते 7 दिवस कडक उन्हासह पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याचा अंदाज. राज्यामध्ये 30 आणि 31 मार्चला मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता. कोकण आणि गोव्यातही पावसाचा अंदाज. मुंबई लोकलच्या 3ही मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरिवलीच्या दरम्यान रात्रीपासून 19 तासांचा ब्लॉक. 300 लोकल रद्द. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड धीम्या मार्गावर ब्लॉक. तर ट्रान्स हार्बर 5 तास बंद असेल. आयपीएल तिकिटांच्या वाढीव दरांवरून क्रिकेट प्रेमींमध्ये नाराजी. वानखेडे स्टेडियमवर उद्या होणाऱ्या सामन्याचे तिकीट हे 25,000 पर्यंत. 499 रुपयांचे तिकीट दर फक्त नावालाच आहेत का? क्रिकेट प्रेमींचा संतप्त सवाल. पहिल्या सामन्याच्या आधी सीएसकेला मोठा धक्का. महेंद्रसिंग धोनी 2 आठवड्यांसाठी आयपीएल खेळणार नाही. पायाच्या दुखापतीमुळे सध्या धोनीवर उपचार सुरू. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.